क्रॅश डाएट नेहमी फेल का होते? UCLA चा अभ्यास सांगतो 95% क्रॅश डाएट करणाऱ्या लोकांचं वजन 5 वर्षात पूर्वीपेक्षा जास्त वाढतं. म्हणजेच क्रॅश डाएट वजन कमी करत नाही तर वाढवतो. कसं ते मी सांगते. क्रॅश डाएटने पहिल्या आठवड्यात 3 ते 4 किलो वजन कमी होतं, पण ती चरबी नसते, ते असते पाणी आणि ग्लायकोजन. प्रत्येक 1 ग्रॅम ग्लायकोजन शरीरात 3 ग्रॅम पाणी धरून ठेवते. ग्लायकोजन संपलं की पाणी जातं, स्केल हलतो, आपण खुश होतो, पण फॅट मात्र जागेवरतीच. दुसऱ्या आठवड्यात शरीराला वाटतं इमर्जन्सी आली आहे, मग शरीर ह्या 3 गोष्टी करते. 1 थायरॉइड हार्मोन कमी करतं, म्हणजेच मेटाबॉलिझम कमी होतं. नंबर 2 लेप्टिन क्रॅश होतो, त्यामुळे भूक जास्त लागते. 3 कॉर्टिसॉल वाढतो, त्यामुळे पोटाची चरबी वाढते. पण लक्षात ठेवा, तुमचं शरीर हे तुम्हाला वाचवण्यासाठी करतं, फेल करण्यासाठी नाही. कॅलरी डिफिशियट खूप जास्त असेल तर शरीर फॅटऐवजी मसल खातो आणि वजन जरी कमी झालं तरी तुमचा मसल लॉस जास्त होतो. चरबी मात्र जागेवरतीच राहते. सर्व्हायव्हल मोड मध्ये शरीर जाऊन एक्सपेन्सिव्ह टिश्यू आधी जाळतं. 1 kg मसल्सचं वेट कमी झालं म्हणजे 50 कॅलरीज कमी जळणार रोजचेच. लक्षात ठेवा, सस्टेनेबल वेट कमी होण्याचा रेट आठवड्याला फक्त अर्धा ते 1 किलो. ऐकायला कमी वाटत असेल, पण हेच टिकतं, बाकी सगळं मार्केटिंग. जर तुम्हाला क्रॅश डाएट नको, परमनंट चेंज हवा असेल तर कमेंट मध्ये डाएट लिहा, तुमच्यासाठी सस्टेनेबल डाएट प्लॅन बनवू.